असते. आता तर केवळ महिला नाही पण पुरुष सुद्धा ब्युटी पार्लर मध्ये येतात. तुम्ही कधी बघितलंय का त्यांना मॅनिक्युअर किंवा पेडिक्युअर करताना? पुरुषांना करतात ना, आणि ते फेशियल वगैरे पण करतात तुम्ही. हां, बाकी सगळं करतात. म्हणजे त्यांना वेल मेंटेन्ड असं प्रकारचं त्यांना पण असावं असं वाटायला लागलेलं आहे. आणि लहान मुलं तर येतातच केस कापायला, मुली पण येणार आणि मुलं पण येतात. म्हणजे मला असं वाटतं की आपल्याकडे जर का 100 महिला पुरुष आणि लहान मुलं असतील तर त्याच्यापैकी 95 लोकांनी ब्युटी पार्लरला भेट दिलेली असणार, नाही का? म्हणजे एवढा आपला क्लायंटेज आहे. त्यामुळे त्यांना प्रशिक्षित ट्रेनर्सची आवश्यकता आहे. प्रशिक्षित कौशल्य ज्यांच्याकडे आहे अशा सेवा देणाऱ्यांची अपेक्षा आहे. आणि जर का आपण असू तशा प्रकारचे तर मग त्यांना त्याचा उपयोग पण होतो. दोन्ही बाजूनी, सेवा देणाऱ्यांना पण आणि सेवा घेणाऱ्यांना पण. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपल्याला करायची आहे. आपण आता हे बेसलाईन बघितलं, बरोबर, पण आपल्याला आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये करावी लागेल. ती म्हणजे त्याच्याबरोबर आरोग्यविषयक माहिती सुद्धा त्यांना आपण देऊ शकतो का? उदाहरणार्थ नखांची काळजी कशी घ्यावी, हा साधा विषय आहे. ओके, मग नखांच्या काळजीसाठी ते जमिनीवरून चालणारे बरेचसे लोक असतात, त्यांना माहीत असतं, परंतु त्यांना त्याच्या प्रकारे आपण करावं वागावं असं कळत नाही. तर तुमच्याकडे येणाऱ्यांना त्याच्याबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता. नखांची काळजी म्हणजे फक्त नेलपेंट लावणं असं नाही. नखांमध्ये चिरा पडणं, त्याच्यामुळे येणार, कशामुळे चिरा पडतात, कॅल्शियमची कमतरता आहे का, त्याचं मुळामध्ये जाऊन कारण शोधलं पाहिजे आपण. तुम्ही किती जण सोशल मीडियावरती आहात? किती जण नाही आहेत? सगळ्या जणी आहात ना? मग मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमचा जर का ब्युटी आणि वेलनेस हा जर का करिअरचा विषय निवडला असेल तर त्या संबंधितल्या पोस्ट आपण किती बघता? किती जणी बघतात ब्युटी आणि वेलनेसच्या बाबतीतल्या पोस्ट? हात वर करायचे कंजूशी का करता मला समजत नाही. अच्छा, म्हणजे साधारणपणे मला असं वाटतं 90% मुली ह्या ब्युटी आणि वेलनेसच्या संबंधातल्या पोस्ट बघतात. नवीन टेक्निक त्याच्यामधून तुम्हाला किती जणींना